राज्यामध्ये पुढचे 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते। कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। 26 मे पर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पुढचे काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। कोकण आणि घाट माथ्यावर पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागानं इशाराच दिलेला आहे। यावेळेला वेगवान वाऱ्यांसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। कोणकोणते हे भाग आहेत आपण पाहूया। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या भागांमध्ये गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळमध्ये सोसाट्यांचा वारा आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे। महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। ह्या वेळेला वाऱ्याचा वेग 35 ते 40 किलोमीटर इतका असू शकेल। काही ठिकाणी तो 60 किलोमीटर इतका सुद्धा जाण्याची शक्यता आहे। सोबतच मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मच्छीमारांना चेतावणी दिली जाते की येत्या 2 ते 4 दिवसामध्ये गुजरात किनारपट्टी आणि महाराष्ट्राची जो किनारपट्टी आहे तिथे तुम्ही जाऊ नका। 24 तारीख को पश्चिमी विदर्भ के कुछ जिलों में भारी बारिश की चेतावनी दी गई है और वहाँ पे जो ये भी चेतावनी जताई गई है कि जो हवाएं रहेंगी वो 50 से 60 किलोमीटर प्रति घंटे चल सकती है। तो पश्चिमी विदर्भ के जो जिले खासतौर जो अकोला और बुल्ढाना है वहाँ पे एक बार पुनः 24 तारीख को हम देखेंगे कि भारी बारिश, मध्यम से भारी बारिश और साथ ही साथ तेज़ हवाएं हो सकती है। साथ ही साथ मेघ गर्जन और लाइटनिंग की कंडीशंस बनी हुई रहेगी। अगर हम बात करें आगे आने वाले 5 से 7 दिनों में तो मौसम ऐसा ही बना रहेगा। रुक रुक कर कुछ स्थानों पे बारिश का दौर जारी रहेगा, हल्की से मध्यम बारिश, जिसके साथ साथ तेज हवाएं और गरज चमक जारी रहेगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।